हाय, मी पूर्वी भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। किचनपासून बिझनेसपर्यंत आणि आरोग्यापासून फिटनेसपर्यंत माहितीचा खजिना घेऊन मी आले खास तुमच्यासाठी। सुरुवात करूया या एपिसोडला। स्त्रियांची मासिक पाळी हा स्त्रियांच्या आरोग्य चक्रातला एक महत्त्वाचा भाग आहे। आपलं वय जसं वाढतं तशी आपल्याला पाळीची सवय होत जाते आणि पाळीच्या वेदनांची सुद्धा। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेदनांव्यतिरिक्त या दिवसांमध्ये स्वच्छता राखणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आज आरोग्यविषयक माहितीमध्ये या स्वच्छतेबद्दलच आपण अधिक माहिती घेणार आहोत। मासिक पाळीच्या दरम्यान आपण खरं तर स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे, कारण हे जे रक्तस्राव होतो तो रक्तस्राव गर्भाशयाच्या पिशवीमधून तो खाली योनिमार्गातून येत असताना त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे योनिमार्गातील जंतूचा पण त्याच्यामध्ये हे होऊ शकतो। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जर आपण बघितलं की किशोरवयीन मुलीपासून ते पूर्ण म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एजमधल्या ज्या स्त्रियांसाठी पण हा एक मोलाचा सल्ला आहे की एक चांगलं सुरक्षित असं एक सॅनिटरी नॅपकिन वापरणं फार गरजेचं आहे। कारण त्याच्यामध्ये कसं आहे की हा जो रक्तस्राव येत राहतो तर तो रक्तस्राव त्याच्यामध्ये शोषून घेण्याची क्षमता असावी लागते। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे सॅनिटरी नॅपकिन्स जर समजा बाजारात मिळणारे आहेत ॲप्रूव्ड तर ते घेतले तर चांगलं आहे की जे शहरी भागामध्ये याचा जास्त वापर होतो। पण आपण जर बघितलं की ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेस कपड्यांच्या घड्या घ्यायची सवय असते, पण ही कपड्यांच्या घड्या घ्यायची जरी सवय असली तरी तो जो कपडा आहे तो अतिशय स्वच्छ असला पाहिजे। गरम पाण्यामध्ये त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने तो धुतला पाहिजे आणि सूर्यप्रकाशामध्ये किंवा डायरेक्ट सनलाईटमध्ये आपण त्यांना ते वाळवलं पाहिजे आणि त्याच्या घड्या ह्या व्यवस्थित ठिकाणी ठेवल्या पाहिजेत। जर अशा पद्धतीने जर कपड्यांच्या घड्यांचा जर वापर केला तर जंतू संसर्ग हा होत नसतो। पण जनरली आपण असं पाहिलेलं आहे की कुठलाही कपडा घेतला जातो तो वापरला जातो आणि बऱ्याच वेळेस जेव्हा तो कपडा भरलेला पण असतो जर तो आपण नाही बदलला तर मग प्रॉब्लेम होतो। जर आपण सॅनिटरी नॅपकिन्स जर वापरत असू तर ते कमीत कमी 6 तासामध्ये तरी ते बदलले पाहिजेत। 6 तासाच्या अगोदर जर ते खूप भरलेले असतील तर मग ते वारंवार चेंज करायला पाहिजे। कारण जर समजा असं आपण चेंज नाही केलं तर कारण ब्लड किंवा रक्त हे एक असं मेडियम आहे की ज्याच्यामध्ये जंतू बरेचसे त्याच्यामध्ये येतात आणि मग नंतर ते जंतूचा संसर्ग जर वरपर्यंत गेला तर मग आपल्याला ट्यूबला युट्रसला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात। तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की जेव्हा रक्तस्राव जास्त होतो तेव्हा कमीत कमी तज्ज्ञाकडे जाऊन आपण त्याचा सल्ला घ्यावा। कारण रक्तस्राव खूप झाला की ते भिजून गेलेले नॅपकिन तसेच राहतात आणि मग नंतर सगळ्या त्या बाजूच्या ज्या गुप्तांगाला तिथे रॅश येतात, ज्याला आपण म्हणतो की पॅड रॅश म्हणतो। आणि अशी जर रॅश होत असेल तर ती जी जागा आहे ती आपण ती स्वच्छ ठेवली पाहिजे, धुतली पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती ड्राय ठेवली पाहिजे आणि सतत ते नॅपकिन्स आपण चेंज केले पाहिजेत। यामुळे जो मोठा इन्फेक्शन होण्याचा जो धोका आहे तो टळला जातो। आता जर आपण स्वच्छतेच्या बाबतीत आणखीन विचार केला तर नॅपकिन्स आहेत का, ह्याच्या घड्या आहेत, हे आपण कसे डिस्पोज करायला पाहिजे। जर आज आपण पाहिलं की कुठेही ते तसेच ओपनली पडलेले असतात तर तसं न होता त्या व्यवस्थितपणे त्या एका पेपरमध्ये ते गुंढाळले गेले पाहिजेत किंवा एका पॉलिथिनमध्ये घेऊन व्यवस्थित तुम्ही त्याचं डिस्पोज करायला पाहिजे। जर समजा एका म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर विचार केला तर असेच उकरड्यावर फेकण्यापेक्षा तर एखादा छोटासा खड्डा करून त्याच्यामध्ये ते आपण टाकून दिले तरीसुद्धा त्याचा त्रास दुसऱ्यांना होत नाही। त्याच्यामुळे हे जे इन्फेक्शन आहे ते आपण स्वतःला त्रास होऊ नये आणि दुसऱ्यांनाही त्रास होऊ देऊ नये याकरता आपण खूप चांगली काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। तर त्यानंतर रेग्युलर बाथ घेणं फार गरजेचं आहे। आज आपण बघितलं की समाजामध्ये की ह्या पाळीच्या दरम्यान बऱ्याचशा अशा टबूज आहेत की सोशल टबूज आहेत की ज्याच्यामध्ये ती बसली पाहिजे, आंघोळ नाही केलं पाहिजे किंवा कपडे तसेच ठेवले पाहिजेत किंवा कपडे इथेच ठेवले पाहिजेत। ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला नेहमी स्त्रियांना थोडंसं संकोचितपणा वाटतो आणि तसं न करता त्यांनी रोज स्वच्छ आंघोळ केली पाहिजे। जर गरज वाटली असेल तर 2दा आंघोळ करा, ती जागा नियमितपणे स्वच्छ ठेवा, चांगले कपडे वापरा, पॅड वापरा त्याच्यामध्ये किंवा स्वच्छ कपड्यांच्या घड्या वापरा, त्या व्यवस्थितपणे त्या बाहेर तुम्ही म्हणजे डिस्पोज करा। आणि काही त्रास होत असेल याच्यामध्ये निश्चितच आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आपण आपलं जर समजा हायजीन व्यवस्थितपणे जर आपण केलं
तर ते आपल्या फायद्याचं आहे। खास करून जे कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी पण आहेत किंवा शाळेतल्या विद्यार्थिनी आहेत की जेणेकरून आपण त्या नव्याने म्हणजे सुरू झालेले असतात मासिक पाळी आणि याच्यामध्ये त्यांना हायजीनबद्दल सांगणं अतिशय गरजेचं आहे। तर याच्यामुळे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होईल असे मला वाटतं।